तर हॅलो मित्रांनो, एम के गोट फार्मवर आपलं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एम के गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता आपला मागं गोट फार्म आहे. तर आपण पाला न्यायला चाललेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर शेळी पालनाविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, आपण म्हणजे पहिल्यांदा समजा लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, एक मराठी माणसाला सपोर्ट म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. तर बघू शकता आपण आज सकाळी पाला न्यायला आलेला आहे. तर आपण आपल्याकडे सध्या एक 5 ते 6 गावरान शेळ्या तर आपण भविष्यात बिट्टलमध्ये पण काम करणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला शेळी पालनाविषयी काही समजा प्रश्न असतील किंवा काही अडचण असेल तर तुम्ही एम के गोट फार्मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, आपण पाल्यापाशी जवळपास आलेला आहे. तर आपल्याला सकाळीच एक टाकळीचा पाला न्यायचा आहे. तर आपण एक पहिल्यांदाच समजा यूट्यूबवर आपण काम करीत आहे. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळं जर मी जर समजा तुमच्या आशीर्वादाने जर पुढे जात असेल तर बघू शकता, हे बघू शकता. आता बघू शकता इकडं आपल्याकडं पाल्याचे नियोजन कसे आहे. तर आपल्याकडं शेळी पालन जर नवीन केलं असेल तुम्ही तर आपल्याकडं पाला नियोजन किंवा चारा नियोजन नसेल तर बघू शकता असे बांधाला टाकळी काही ठेवायच्या अगोदरच. तर आपल्याकडं चारा नियोजन आहे. तरी समजा आपण एक शेळ्याची तब्येत ते चांगली राहावं म्हणून आपण हे टाकळीचा पाला नेत आहे. तर सारखं समजा आपण घास वगैरे ते टाकला तर शक्यतो शेळ्या खात नाहीत. म्हणजे एक दिवस खातात, दुसऱ्या दिवशी खात नाही. त्याला समजा हे करतात, नाश करतात, काही करतात. तर मित्रांनो, आपल्या एम के गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, काही चुकलं असेल तर माफ करा मला, कारण की मी एक नवीन यूट्यूबरच समजा म्हणू शकता तुम्ही. नवीन यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकणार आहेत. तर आपला पहिलाच व्हिडिओ असू शकतो. तर तुम्ही जर सपोर्ट जर दाखवला तर यापुढे आपण शेळी पालनाविषयी काही माहिती किंवा तुमचे जे प्रश्न आहे ते हे करायचे आपण हे करू शकतो. तर तुम्ही प्रश्न विचारलेले आपण उत्तर देऊ शकतो. तर मित्रांनो, धन्यवाद. तर आपल्या एम के गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता आपला चारा बघू शकता आपल्याला न्यायचा आहे. तर आपल्याला कोणाची समजा गावरान शेळीविषयी किंवा बिट्टल शेळ्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या एम के गोट फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत.